हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर बघा, सोमवारी गेलती घरी, त्यांना बाजार हे करून दिला आणि मला पण आणला बाजार थोडा थोडा. एक पिंडी आणली. हे बघा. आता ही चिरती इकलेला कितीक लागतंय. बटाटी आणि एक पात आणली आणि मिरच्या, वांगे, लसूण हो का एवढं आणलंय. तर म्हणलं निवडून ठेवावं, आता सवड जायचंय फड मारायला. बटाटे टाकावं म्हणलं 2 शिजायला. सकाळचं बी भागतंय, आताचं बी भागतंय. तर बऱ्यापैकी आपला हेड्याव काय कोण बघत नाही ती, म्हणून का नाही मला हेड्याव पण टाकू वाटत नाही. पण जे माझे बाकीचे भाऊ बहिणी आहेत ते त्यांच्यासाठी मला हेड्याव टाकावंच लागतोय. तर सांगायचा उद्देश असा आहे की आपलं घरगुती बोलणं होतं ते कामाने काय चिखल भरलाय डोक्यात, त्यामुळं मी विसरून गेले काय बोलायचं ते. जेवढं दिसतंय तेवढं बोलती. तर आजचा हेडा बघितला असं मला जायचं होतं बारशेला, पण मालकाने सुट्टी बी दिली नाही. आणि जे बानूला घेऊन जायचं होतं कागदपत्र ही मी पाठवली होती आधीच. म्हणजे जे शेख सर आहेत त्यांना म्हणजे बऱ्यापैकी बानूची मदत करतात ती. बानूचा पहिला नंबर आला आणि अपंग्यात बानूचा पहिला नंबर आलाय का नाही, तर मला लय आनंद झाला. पण आनंद झाला तेवढं कालचा आजचा हेडो बघितला असन. डोंगर भागातली साक्षी आहे का काय मला वाचा येत नाही. डोंगर भागातली एक चिमुकलीचा बळी गेला. त्याबद्दल भरपूर मला फोन आलं, ताई तुझ्या जवळ आहे का ती, म्हणजे तुमच्या जवळच गाव आहे का, तू लय दुःख आहे, तू लय टेन्शन घेतलंय हो का. ती एकलीचीच मुलगी नाही, एकल्याची मुलगी म्हणतात ना, सरकार म्हणते पुरी काय पुरी जपा पुरी जपा, हे अशा प्रकारे विचार केला का नाही तर मला लय टेन्शन येतं आहे. आपण आपल्या मुली कुणाच्याही भरोशावर सोडू नये, म्हणजे खास करून माणसाच्या, कारण त्या माणसाचं डोकं कधी बदलेल आणि काय होईल कोणची वेळ सांगून येईल, सांगून येत नाही वेळ. त्यामुळं का नाही वेळ सांगून येण्यापेक्षा आपणच सावध राहायचं. तुम्हाला सांगू का, मी बानू दीक्षा म्हणजे दीक्षेच्या बापाच्या इथं होतो ना, त्यावेळेस माझा त्याच्यावर सुद्धा विश्वास नव्हता. त्या बाबतीत विश्वास नव्हता, कारण तो असा एक व्यक्ती होता का नाही, रिकामा सुटलेला व्यक्ती होता. कारण त्याच्यावर खरंच माझा विश्वास नव्हता. कारण तो मला मारायचा, धमकी द्यायचा, बारक्या पोरीला गळ्याला असा हात घातला तर ती काय करू शकतोय. आता मला समजा प्रत्येक गोष्ट घरातच थांबून जमत नव्हतं. भांडे घासाय तर बाहेर आहे, कुठं केर टाकाय तर बाहेर आहे, कुठं धुणं धुवायला तर बाहेर आहे. अशा ह्याच्यात किती वेळ लागतोय कोणची गोष्ट घडायला. म्हणून का नाही जोपर्यंत ती कामाला जात नव्हता, जोपर्यंत मला कन्फर्म होत नव्हतं की आता 10 वाजता गेला कामाला, 9 वाजता गेला कामाला, तर 11-12 वाजेपर्यंत त्याची वाट बघायची. अचानकच आला आणि मी कपडे धुवायला लागली असं तसं. तर जेव्हा ती कामाला जाईल का नाही तेव्हा मी वेळ बघायची. आता कारण एक वेळेस तो असा पण कांदिशी न्यायचा मागणं, म्हणून का नाही माझा त्याच्यावर भरोसा नव्हता. आणि निम्या रातचं पण पिक्चर बघून आणि हिन कामा पण यायचं. आणि हां, तुम्हाला एक गोष्ट सांगते महत्त्वाची. तिथे जे आहेत का नाही माझ्या सासर, तिथं बाहेरनं कड्या आहेत त्या, पण आतनं कडी नाही. प्रत्येकच घराला नव्हत्या. आणि काय दगड लावायचा, मोठा इट लावायची, कोण हांडा लावायचं, कोण बकेट लावायचं, कोण बांधायचं.
अशा गोष्टी होत्या तिथं. त्यामुळं का ना माझा लय भ्या वाटायचं की मी ह्याच्या भरोश्यावर तर बाहेर कपडे धुत बसले, काय घडलं तर काय करू. एवढूशा लेकरावा बलात्कार झाला. विचार करा, विचार करायची गोष्ट आहे, शर्मंगाची गोष्ट आहे की असं नाही आपल्या भारतात घडायला पाहिजे. आता काय झालं माहिती आहे का, मोबाईलने पोरं एवढी, आईबापाची चुकी आहे म्हणायचं. तसं आईबापाची तर चुकी नसतीच म्हणा, कारण आता पोरं नाही पैसे दिले तर कुठं पण काम करतात, काम करून घेतात का नाही. बरीच अशी पोरं आहेत की आईबापाने नाही दिला तर रुसून जायचं, शाळा शिकायचं नाही, मग त्या आईबापाने धर बाबा म्हणून द्यायचा. आणि मोबाईलने तर ही हुशार झाली ती जनता, मोबाईलने हुशार झाले ती. मेन कारण तर मोबाईलच आहे, कारण मोबाईलमुळंच ह्या गोष्टी घडायला लागल्या त्या. आणि खास करून तर अजून माणसांचे लग्न होण्यात या अजून तर किती बेकार काळ येईल. हां, लग्न असल्यामुळं तर होत नाही ते, आणि ज्या जी होत नाही ती का नाही त्यांचं काय सांगून येत नाही. त्यामुळं का नाही सगळ्यांनी जपून राहावा, कारण जी वळू सुटलेलं आहे तर जी बिन लग्नाचं त्यांचं म्हणजे एखादा चांगला असतो असं मी सगळ्यालाच नावं ठेवत नाही, पण लग्न न झाल्यामुळं टेन्शननी आणि काही मोबाईलनी पागल झालेली, त्यामुळं ती काही पण होऊ शकते. त्यामुळं तुम्ही सावध राहावा सगळ्यांनीच, भावा बहिणींनो. आणि बहिणींना खास सांगते, आपल्या मुलांना कुणाच्याही ताब्यात देऊ नका, कितीही जवळचा असला ना तरी पण ताब्यात देऊ नका. का, एकदा ना घडली ना गोष्ट ती परत परत, एकदा ना घडली ना म्हणतात ना, एकदा घडून गेली ना परत आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळं का नाही जपून. आता माझा सांगायचा उद्देश असा आहे की देव करो असं कुणाच्या बाबतीत घडू नये, पण हुशार राहावा, सावध राहावा, कारण मुली हे आपला जीवचा प्राण असतो, बायांचा असतोय का नाही. पुरीला ठेस तरी लागलं, पोराबद्दल काहीच वाटत नाही एवढं, पण पुरी ही आईच्या काळजाचा तुकडा असतो या. त्यामुळं का नाही सगळ्यांनी जपून राहावा आणि जपून आपल्या आपल्या बाळांची काळजी घ्या. तर चला, मी वेळ न घालवता मला मारायचा फड. जास्तीत जास्त लाईक करत जावा की भावा बहिणींनो, लाईक करत जावा, शेअर करत जावा. तर चला, बाय.